अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयात आज पहाटेच्या सुमारास मोठी दुर्घटना घडली। रुग्णालयाच्या तिसऱ्या मजल्यावर असलेल्या नवजात शिशु अतिदक्षता विभागाला NICU पहाटे सुमारे 3:30 अचानक आग लागली। प्राथमिक माहितीनुसार व्हेंटिलेटरमध्ये झालेल्या स्फोटानंतर आगीने काही क्षणातच गंभीर स्वरूप धारण केले। या विभागात त्यावेळी तब्बल 39 नवजात बालकांवर उपचार सुरू होते। आग लागल्याचे लक्षात येताच ड्युटीवर असलेल्या डॉक्टर, नर्सेस आणि रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान राखत तातडीने नवजात बालकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्याची धावपळ सुरू केली। त्यामुळे अनेक बालकांचे प्राण वाचवण्यात यश आले। मात्र या भीषण आगीत 3 लहान बालकांचा होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला, तर काही बालकांना धुराचा आणि आगीचा त्रास झाल्याने पुढील उपचारासाठी हलविण्यात आले आहे। त्यापैकी 6 बालकांना सुपर स्पेशालिटी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल तसेच पोलीस यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली। आग नियंत्रणात आणण्यात आली असून या दुर्घटनेमागील नेमके कारण काय याचा तपास सुरू आहे। व्हेंटिलेटरमध्ये झालेला स्फोट हा आगीचे प्राथमिक कारण असल्याचे सांगण्यात येत असते, तरी अधिकृत तपासानंतरच घटनेचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे। या घटनेमुळे रुग्णालय परिसरात एकच खळबळ उडाली असून मृत बालकांच्या कुटुंबियावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। घटनेची गंभीर दखल घेत प्रशासनाकडून पुढील चौकशी सुरू करण्यात आली आहे। या संपूर्ण दुर्घटनेबाबत माजी मंत्री यशोमती ठाकूर आणि अमरावतीचे पोलीस आयुक्त राकेश ओला यांनी प्रतिक्रिया दिली आहे। ब्युरो रिपोर्ट MB न्यूज, महाराष्ट्रातील बातमीपत्र, अमरावती। ते 2 वर्ष आधी झालं होतं म्हणून नवीन बिल्डिंग, नवीन सगळं महाविकास आघाडीचं सरकार होतं त्यावेळेला मी पालकमंत्री असताना या बिल्डिंगची मंजुरात आहे। उद्घाटन करायला फार वलवल असते या लोकांची, काय डेव्हलपमेंट केली, काय केली हे मला राजकारण नाही बोलायचं आहे, पण सप्लायर कोण होता, ते इन्व्हर्टर मध्ये फॉल्ट होता का, व्हेंटिलेटर मध्ये फॉल्ट होता का, इलेक्ट्रिक कनेक्शन्स मध्ये त्या ठिकाणी फॉल्ट होते का व्हेंटिलेटर का फुटतं, म्हणजे तिथं फॉल्टी व्हेंटिलेटर्स दिलेले आहेत। 56% कमिशनवालं सरकार हे आहे आणि हे 56% कमिशनवालं सरकार याच्यावर दोषीच आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही। इन्फ्रामॅन म्हणून घेत असताना गरिबांकडे पण लक्ष दिलं गेलं पाहिजे। डफरीनमध्ये कोणी श्रीमंताचं लेकरू येत नाही, इथं गरिबाचंच लेकरू या ठिकाणी होतं। जी पोरं मृत्युमुखी पडली त्यांना मोठ्या प्रमाणात कॉम्पेन्सेशन 3 आणि 4 लाख देऊन हे चालणार नाही बाबा। इथं जरा बघा, संसार थाटायला एखादं लेकरू NICU मध्ये त्या ठिकाणी म्हणजे काय बोललं पाहिजे, मला शब्द कमी पडतायत। निषेध आहे या सगळ्या गोष्टींचा। लक्ष द्या, इन्फ्रामॅन, इन्फ्रास्ट्रक्चरकडे थोडंसं लक्ष द्या। हे कोण सप्लायर्स आहे त्यांच्याकडे जरा कडक लक्ष द्या। कधी आदिवासी विभागाची पोरं, त्यांना फूड पॉयझनिंग होतं, कधी डफरीनमधले आग लागते, कुठं काय होतं, कोणाला जेवण भेटत नाही, इथं डॉक्टर्स मोठ्या प्रमाणात उपलब्ध नाही आहे। हे सगळं बंद करा। हे 56% कमिशनचं सरकार आहे असा माझा थेट आरोप आहे आणि आरोपच नाही, हे सिद्ध झालेलं आहे। यांना काही घेणं देणं नाही आहे गरिबाचं, हे गरिबांकडे लक्ष देत नाही। त्याच्यामध्ये आज सकाळी 3:15 वाजताचे आसपास आपला जो स्त्री सामान्य रुग्णालय आहे अमरावतीच्या, त्याच्यामध्ये जे NICU आहे त्याच्यामध्ये 3 कंपार्टमेंट आहे। त्यापैकी जो एक कंपार्टमेंट होता त्याच्यामध्ये आग लागली। 9 जे मुले होते जे इलाज घेत होते त्यापैकी 3 मुलांची मृत्यू दुर्दैवाने झालेली आहे आणि बाकीचे उरलेले 6 जे मुले आहेत त्यांना इतर शिफ्ट करण्यात आलेलं आहे। प्रायमरी फेसी जो हा आग आहे ते जो व्हेंटिलेटर में आग लागलेली आहे, आता यांच्या पुढे आपण शोध करत आहे। फायरचे पण फायर ऑडिट और सर फायर ऑडिट